घरच्या घरी फक्त 5च मिनिटात कॅफे स्टाईल चॉकलेट मिल्कशेक बनवायचा असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी अगदी सोपी आहे. ग्लासला जे थोडं डेकोरेट केलं आहे ते कसं केलं ते आधी सांगते. थोडंसं चॉकलेट मेल्ट करून घेतलंय मी आणि चमच्याच्या उलट्या भागाने असं स्प्रेड करून फक्त वरचा एक ग्लासचा पट्टा मी लावून घेणार आहे. आता ही ग्लासला डेकोरेट करण्याची स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही नाही केलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे अजून काही आयडियाज असतील तर त्या पद्धतीने ग्लास डेकोरेट केला तरीही चालेल. तर अशा प्रकारे वरचा ग्लासला मी मेल्टेड चॉकलेट लावून घेतला आहे आणि इथं मी चॉकलेट चिप्स घेतलेत. आता हे चॉकलेट चिप इथे लावून घ्यायचे. जर चॉकलेट चिप लावले नाही असाच फक्त मेल्टेड डार्क चॉकलेट लावलं ना तरीही चालेल, तसं पण छान दिसतो ग्लास. तर बघू शकता चॉकलेट चिप सुद्धा लावून झालेले आहेत आणि हा ग्लास मी अगदी 5 ते 10 मिनिटच फक्त फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवेन. तर आपला ग्लास तर डेकोर करून झालेला आहे. मिल्कशेक करून घेऊयात. इथं मी चॉकलेट आईस्क्रीम घेते आहे 2 ते 3 स्कूप मिक्सरच्या भांड्यात. जर चॉकलेट आईस्क्रीम नसेल तर व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं तरीही चालेल. जर व्हॅनिला आईस्क्रीम वापरत असाल ना तर कोको पावडर इथे 1 ते 1.5 चमचा वापरावी लागेल. त्यामुळे चॉकलेट फ्लेवर आहे तो बॅलन्स होतो. आता यामध्ये दूध घालायचं आहे. आपल्याला जितका शेक बनवायचा असेल तेवढं दूध इथे वापरायचं. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये चॉकलेट सिरप वापरायचं आहे अंदाजे 1 ते 2 चमचे. आता हे सगळं ऍड करून मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता आपला शेक ओतून घेऊयात ग्लासमध्ये. ग्लास बघा मी फ्रीज मधून काढलाय, अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे. थोडंसं चॉकलेट सिरप यामध्ये मी घालते आहे, त्यामुळे आपला शेक दिसायला अजून अट्रॅक्टिव्ह आणि तितका छान वाटतो, जसं कॅफेमध्ये मिळतं अगदी तसंच. चॉकलेट सिरप आता घालून झालेले आहे. आता यावरती आपण जो शेक केला तो घालायचा आहे. यावर आता आणखी टॉपिंगला मी 2 ते 3 स्कूप पुन्हा चॉकलेट आईस्क्रीमचे वापरणार आहे. आपल्याला जसं आवडत असेल आईस्क्रीम त्या पद्धतीने आपण यावरती आईस्क्रीम घालू शकतो. जर वरती टॉपिंगला आईस्क्रीम घालायचंच नसेल, डायरेक्टली पिलं तरीही चालेल. पुन्हा यावरती थोडेसे मी स्प्रिंकल्स घालते. जर चॉको चिप्स तुम्हाला अजून यावरती घालायचे असेल तर घालू शकता. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कॅफे स्टाईल किंवा कॅफेपेक्षाही भारी चॉकलेट फ्लेवरचा मिल्कशेक आता तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि चॉकलेट लवर्सने ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.